हा, आवाज येतोय का? शैलेश माने. हॅलो. माने, आवाज येतोय? गायकवाड, आवाज येतोय? हो सर, येतोय. ते कोण आहे माने? आवाज येतोय का? स्पीकर बंद आहे सर. माने कोण आहे? आवाज येतोय का? हा पल्लवी, काय काय झालं होतं आपलं काल? सर, आपलं ते कॉफी आणि कापूस हे उत्पादनाच्या क्रमवारीत 5व्या क्रमांकाला आहे, तिथपर्यंत आलं होतं. हा हा. आपण आपला हा जो पेपर जो आहे, भारताचा कृषी भूगोल आपण अभ्यास करतो आहे. आता ह्या भारताच्या कृषी भूगोल हा जो पेपर जो आहे, ह्या भारताच्या कृषी भूगोलाचा पेपर हा तुमचं 6वं सेमेस्टर आहे आणि ह्या 6व्या सेमेस्टर मधील 15वा जो पेपर जो आहे, हा 15वा पेपर आपण अभ्यास करतो आहे. त्या 15व्या पेपर मधील आपण दुसरं जे टॉपिक जे आहे, हे दुसरं टॉपिक आपण सुरुवात केलेली आहे, एग्रीकल्चरल इन इंडिया हे जे टॉपिक जे आहे, त्या टॉपिक विषयी माहिती जी आहे, ही माहिती आपण याच्यामध्ये आपण घेतो आहे. आता ही माहिती करून घेत असताना आपण वेगवेगळ्या घटकांविषयी आपण चर्चा जी आहे, ही चर्चा आपण केलेली आहे की भारत जे आहे, ह्या भारताच्या शेतीच्या इतिहासाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला काय अभ्यास करावा लागते? सिंधू संस्कृतीचा आपल्याला अभ्यास करावा लागते. सिंधू संस्कृती पूर्णतः आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजतंय की भारतीय शेतीचा शोध जो आहे किंवा भारतीय शेती जी आहे, ही भारतीय शेती कशा प्रकारची केली जात होती, त्याविषयी आपण माहिती जी आहे, ही माहिती हिच्यामध्ये आपण केलेली आहे. दुसरं आपण जगामध्ये कशा प्रकारचा आहे भारताचा क्रमांक जगात उत्पादनाच्या बाबतीत कशा प्रकारचा आहे, याविषयी माहिती जी आहे, याविषयी माहिती आपण ह्याच्यामध्ये करून घेतलेली आहे. किती टक्के लोक जे आहे, 50 पेक्षा अधिक टक्के लोक ह्या शेती ह्या व्यवसायामध्ये गुंतलेले आपणास पाहावयास मिळत आहे. जीडीपी मध्ये, भारताच्या जीडीपी मध्ये किती टक्के योगदान भारतात आपल्या शेतीचं आहे, तर 17 ते 18% योगदान दिलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे. 2016 मध्ये जीडीपी मध्ये शेतीने जवळपास 15.4% एवढं योगदान दिलेलं होतं. तर 2020 मध्ये ही जी टक्केवारी जी आहे, ही जीडीपी मध्ये 41.49% एवढा जीडीपी मध्ये एकूण कामगारांद्वारे त्याच्याशी शेती व्यवसायाशी निगडीत असलेले सगळ्यांशी मिळून, सगळे मिळून 2020 मध्ये 41.49% एवढा जीडीपी मध्ये ही जे योगदान जे आहे, हे योगदान दिलेले आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर भारत, आपण निवड पीक घेतलेल्या क्षेत्रासह भारत कशा प्रकारचं जगामध्ये प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतरची अमेरिका आणि चीनचा क्रमांक लागतोय, हे आपण अभ्यास केलेलं होतं. भारताचे जीडीपी दर जरी वाढत असला तरी हे जे आर्थिक योगदान, शेतीचं आर्थिक योगदान देशाच्या व्यापक अशा आर्थिक वाढीचं निरंतर काय होत आहे, तर कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. ह्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा आपण केलेली होती. त्याचबरोबर भारताच्या सामाजिक सेक्टरमध्ये कशा प्रकारचं योगदान आहे किंवा आर्थिक सेक्टरमध्ये शेतीचं कशा प्रकारचं योगदान आहे किंवा कशा प्रकारची भूमिका जी आहे, ह्या भूमिकेच्या संदर्भामध्ये आपण माहिती जी आहे, ही माहिती आपण करून घेतलेली होती. 2013 मध्ये किती टक्के आपण बाकी किती अब्ज डॉलर जे आहे, जवळपास 38 अब्ज डॉलर किमतीची कृषी उत्पादनाची निर्यात भारताने केलेली होती. त्या संदर्भामध्ये माहिती जी आहे, ही माहिती आपण केलेली होती. त्याचबरोबर जगातील 7व्या कृषी क्रमांकाची ज्यावेळेस आपण निर्यातदारांची ज्यावेळी यादी काढतो आपण, त्यावेळेस भारत हा 7व्या क्रमांकावर आहे. परंतु निव्वळ जर समजा आपण पाहतो की हे पूर्ण कृषी मालाचं आणि पूर्ण सगळ्या कृषी माल किंवा इतर माल व्यतिरिक्त आपण बाकी हे सगळे माल जे आहेत, याचा जर आपण विचार जर आपण केला तर हे 6व्या क्रमांकावर भारताचा क्रमांक येताना, निर्यातदारामध्ये 6व्या क्रमांकावर येताना आपल्याला दिसून येत आहे. बहुतेक आपण पाहतोय की हे जे निर्यातीमध्ये विकसनशील राष्ट्र आणि जे अविकसित राष्ट्र जे आहे,
कमी विकसित राष्ट्र आहे. काही विकसित राष्ट्र जे आहे यांना कृषी मालामध्ये जे आपण कृषी माल जो आहे, हा कृषी मालाचं जे उत्पादन जे आहे, हे उत्पादनाचा जो पुरवठा जे आहे, हे पुरवठा भारत करताना आपल्याला दिसून येत आहे. या संदर्भामध्ये माहिती जी आहे, ही माहिती आपण मागे करून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये भारतामध्ये आपण पाहतो की 120हून अधिक देशामध्ये कशा प्रकारचं भारत हा जो देश जो आहे, हा देश निर्यात करतो आहे, कृषी उत्पादनाचं निर्यात करतो आहे, ह्याविषयी माहिती आपण करून घेतलेली आहे. 2014च्या ही जे फॉरेन एग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन ही संघटना जी आहे, हे जे ऑर्गनायझेशन जे आहे, या ऑर्गनायझेशनने जे केलेली आकडेवारी जी आहे, ह्या आकडेवारीमध्ये जे फळं जे आहे, त्या फळांचा मोठा उत्पादक देश म्हणून ह्याचा सुद्धा विचार जो आहे, ह्याचा सुद्धा अभ्यास जो आहे, हा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातोय. त्याच्यामध्ये केळी असेल, आंबा असेल, पेरू असेल, पपई असेल, लिंबू असेल आणि मिरची असतील किंवा हे ताज्या फळांचा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून भारताकडे बघितलं जाताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर हे जे मसाल्याचे जे पिकं जे आहे किंवा तंतुमय जे पिकं जे आहे, आले, अद्रक सारखे हे जे पिकं जे आहे, तंतुमय पिकं सारखे जे पिकं जे आहे, ह्या मसाल्याच्या पिकांमध्ये किंवा बाजरी किंवा एरंडल जे आहे किंवा जे बियाणे जे आहे, तेलाचे बियाणे जे आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन जे आहे, हे मोठ्या प्रमाणात उत्पादन किंवा जे अन्नधान्य जे आहे, गहू तांदळासारखे हे जे अन्नधान्य जे आहे, यांनी याच्यामध्ये भारत जो आहे, हा भारत सर्वात जास्त उत्पादन जे आहे, हा सर्वात जास्त उत्पादन करताना आपल्याला दिसून आलेलं आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर हे जे ड्रायफ्रूट जे आहे, ह्या ड्रायफ्रूट बरोबरच जे कच्चा आपण शेतीमधून उत्पादन होणारा जो कच्चा माल जो आहे, म्हणजे आपण पाहतो की कापूस जे आहे, ह्या कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मुळाचे जे आपण पाहतो, जे मुळं जे आहे, त्या मुळांचं सुद्धा जास्तीत जास्त जे मूळवर्गीय जे पिकं जे आहे, त्या मूळवर्गीय पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन जे आहे, हे उत्पादन होताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये कंदमुळे असते, आपण बाकी जे मुळे असतील किंवा जे बीट वगैरे सारखे जे आहे, किंवा आपण पाहतोय की मुळ्यांमध्ये आपण पाहतो की याच्यामध्ये कंद वगैरे जे आहे, बटाटे असतील किंवा कांदे वगैरे असतील, लसूण असेल, अद्रक असेल, हे जे पिकं जे आहे, ह्या पिकांचं सुद्धा उत्पादन जे आहे, हे उत्पादन ज्या मूळवर्गीय जे पिकं जे आहे किंवा कंद पिकं जे आहे, या कंद पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन जे आहे, हे उत्पादन घेतलं जाताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर भारत सध्या आपण पाहतोय की जगातील दुसऱ्या क्रमांकाचं उत्पादक देश म्हणून ह्याच्याकडे बघितलं जात आहे. कुठल्या ह्याच्यामध्ये डाळे असतील किंवा मांस, अंडी, नारळ, ऊस यासारख्या असंख्य भाज्यासह भारत जे आहे, सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचं उत्पादक देश म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे. 2010 मध्ये जर आपण बघितलं, 2010 मध्ये कॉफी आणि कपास सारखे उत्पादन जे आहे, हे कपास सारख्या अनेक अशा प्रकारचे हे जे नगदी पिकं जे आहे, ह्या नगदी पिकांचं उत्पादन भारताने मोठ्या प्रमाणात केलेलं आपणास पाहायला मिळत आहे. की नगदी पिकांचा जर आपण विचार केला तर जवळपास 80%हून अधिक शेती उत्पादनापैकी उत्पादनात जगातील 5वा क्रमांक त्यांनी मिळवलेला आपणास पाहायला मिळतं. जगामधील 5वा जो उत्पादक देश जो आहे, हा उत्पादक देश म्हणून भारताकडे बघितलं जात आहे. हे काल इथपर्यंत अभ्यास केलेला होता. त्यानंतर 2011 मध्ये जर आपण बघितलं, 2011 पर्यंत जगातील जे सर्वात वेगवान अशा प्रकारचं जे वाढीसह जे पशुधन जे आहे, पशुधन किंवा जे कुक्कुटपालन जे आहे, कुक्कुटपालन किंवा मांस उत्पादक म्हणून भारत जगातील 5वा सर्वात मोठा उत्पादक देशांपैकी एक आहे. म्हणजे मांस उत्पादक असेल, म्हणजे जे कुक्कुटपालन जे आहे किंवा जगातील जे आपण बाकी जे पशुपालन जे आहे किंवा पशुधनामध्ये सुद्धा भारत जो आहे, हा भारत अग्रेसर अशा प्रकारचा आहे. एकूण जे जगातील आपण जे राष्ट्र जे आहे, त्या राष्ट्रांपैकी जे 5व्या क्रमांकाचं हे जे देश जे आहे, हे 5व्या क्रमांकाचा देश म्हणून भारताकडे बघितलं जातंय. म्हणजे 2011ची ही जी आकडेवारी जर आपण बघितली तर पशुधनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपणास पाहावयास मिळते. याच्यामध्ये जे कुक्कुटपालन जे आहे, कुक्कुटपालनाबरोबरच आपण बाकी याच्यामध्ये मांस, अंडी हे जे उत्पादन करणारा हा जो देश जे आहे किंवा भारत हा जो देश जो आहे, हा म्हणून आपण जगातील 5व्या सर्वात मोठा उत्पादक देशापैकी एक देश म्हणून ह्या भारताकडे बघितलं जात आहे. त्याचबरोबर 2000च्या आकडेवारीमध्ये अशा प्रकारचा दावा करण्यात आला होता. आतापर्यंत आपण जे विवेचन जे आपण केलंय, मागील ह्या टॉपिकमध्ये 2 पिरियड पासून आपण जे विवेचन आपण करतोय, त्याच्यामध्ये असं आपण पाहतोय की पूर्ण भारतामध्ये जर आपण विचार केला शेती उत्पादनाच्या किंवा इतर उत्पादनांच्या बाबतीत आपण जर विचार केला, तर असं ह्या ठिकाणी एक जे 2000चा अहवाल जो आहे, एका अहवालामध्ये असं दावा करण्यात आलेला आहे
की भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचं जे उत्पादन जे आहे हे तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन तयार करण्याची क्षमतेपेक्षा, म्हणजे भारतामध्ये तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे, गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात तयार केलं जात आहे, पण त्याची जी क्षमता जी आहे त्या क्षमतेपेक्षाही अधिक अशा प्रकारची लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या वाढताना भारतामध्ये दिसून येते. म्हणजे जगाच्या लोकसंख्येचा जर आपण विचार जर आपण करतो तर जगातील लोकसंख्या आपण बाकी सर्वात जास्त लोकसंख्या आपल्याला चीनची आपल्याला पाहायला मिळते. परंतु ज्या वेळेस घनतेचा ज्यावेळेस विचार करतोय किंवा एकूण क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा ज्यावेळेस आपण विचार जर आपण करतो त्यावेळेस भारताचा पहिला क्रमांक लागतोय. जगामधील आपण पाहतोय की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या राहण्याचा विक्रम जो आहे हा विक्रम सुद्धा कुठे आपल्याला पाहायला मिळतोय, भारताने केलेला आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे असा 2000 मधील जे अहवाल जे आहे त्या 2000 मधील अहवालामध्ये असा दावा करण्यात आला होता की तांदूळ किंवा गहू तयार करण्याच्या क्षमतेपेक्षा भारताची जी लोकसंख्या जी आहे ही भारताची लोकसंख्या वेगाने वाढताना आपल्याला दिसून येत आहे. अशा प्रकारचा ह्या अहवालामध्ये नोंद करण्यात आलेला आपणास पाहावयास मिळत आहे. जरी भारत जगामध्ये आपण पाहतो की तांदळाच्या उत्पादनामध्ये जरी निर्यात जरी करत असला किंवा गव्हाची जी निर्यात जरी मोठ्या प्रमाणात करत असला तरी ह्याचं उत्पादन आणि लोकसंख्या जर आपण विचार जर आपण केला तर लोकसंख्याची ही जास्त वाढताना भारताची लोकसंख्या ही जास्त वाढताना आपल्याला दिसून येते आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की अलीकडील अभ्यासानुसार अशा प्रकारचा हा जो दावा जो आहे हा दावा केला जात आहे की भारत हा आपली वाढती लोकसंख्या सहजपणे खाऊ घालू शकतो. म्हणजे हा जो दावा जर आपण पाहिजे 2020 मध्ये हा दावा करण्यात आलेला आहे, परंतु आपण उत्पादन जे आहे हे उत्पादन सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात घेतो आहे. म्हणजे अलीकडील अभ्यासानुसार असा दावा केला जात आहे की भारत आपली वाढती लोकसंख्या ही जी वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आहे आणि ह्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येला सहजपणे खाऊ घालू शकतो. सहजपणे आपण पाहतो की सहजपणे खाऊ घालू शकतोय. अशा प्रकारचा दावा जो आहे हा दावा ह्या अहवालानुसार जर आपण बाकी 2000च्या अहवालानुसार जर समजा आपण बाकी हा दावा करण्यात आला होता की गहू आणि तांदळाच्या उत्पादनाच्या क्षमतेपेक्षा भारताची लोकसंख्या वेगाने वाढते आहे, हा अशा प्रकारचा दावा करण्यात आला होता. आणि त्याच्यावर हा एक दावा अजून अशा प्रकारचा केला जात होता की भारतामध्ये तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे, गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे आणि याच्यामुळे भारत जो आहे हा भारत किती जरी लोकसंख्या जरी वाढली तरी त्या लोकसंख्येला सहज अशा प्रकारचा तो पोषू शकतोय, सहज अशा प्रकारचं त्याची पोषण क्षमता जी आहे पोषण जे आहे हे पोषण त्याचं करू शकतोय, म्हणजे सहजपणे खाऊ घालू शकतोय. तसेच आणि जागतिक निर्यातीसाठी गहू आणि तांदूळ उत्पादनही करू शकतोय. म्हणजे एवढं उत्पादन त्याला वाढणाऱ्या लोकसंख्या जी आहे त्या वाढणाऱ्या लोकसंख्येला सहज तो काय करू शकतोय, त्याचं पालन पोषण करू शकतोय आणि जगाला सुद्धा पुरू शकतोय एवढं उत्पादन भारत जे आहे हे भारत करत आहे. अशा प्रकारच्या अभ्यासावरून जे निष्कर्ष जे काढण्यात आलेले आहे त्या निष्कर्षावरून आपणास असं दिसत आहे. त्याचबरोबर 2013 मध्ये भारताने जवळपास कृषी उत्पादनाची निर्यात जी आहे कृषी उत्पादनाची निर्यात किती केलेली होती तर 39 अब्ज डॉलर किमतीचे कृषी उत्पादनाची निर्यात केलेली होती. ती जगातील कितव्या क्रमांकाची होती? मागे तुम्हाला सांगितलं की जगातील ती 7व्या क्रमांकाची कृषी निर्यातदार आणि 6व्या क्रमांकाची निव्वळ निर्यातदार. म्हणजे ज्या वेळेस आपण पाहतोय की निर्यातदार राष्ट्रांची ज्यावेळेस आपण यादी आपण काढतो त्यावेळेस कृषी उत्पादनाचं वेगळं निर्यातदार आणि एकूण सर्व उत्पादन जे आहे एकूण आपण बाकी त्याच्यामध्ये औद्योगिक असतील किंवा कुठले पूर्ण प्रकारचे हे जे उत्पादन करणारे हे जे निर्यातदार ह्या राष्ट्रांचा ज्यावेळेस आपण विचार आकडेवारी ज्यावेळेस आपण बघतोय त्यावेळेस कृषी उत्पादनामध्ये फक्त शेतीचं जे उत्पादन जे आहे त्या शेतीच्या उत्पादनामध्ये 7व्या क्रमांकाचा निर्यातदार देश म्हणून भारताकडे बघितलं जातंय. आणि निव्वळ आपण पाहतो की जे निर्यातदार देश जे आहे निव्वळ निर्यातदार देश म्हणजे त्याच्यामध्ये भारताचा 6वा क्रमांक येतोय. म्हणजे 6वा क्रमांक म्हणजे कुठला तर याच्यामध्ये पूर्ण जे निर्यात जे आहे प्रत्येक वस्तूची निर्यातदार कृषी व्यतिरिक्त इतर जे घटक जे आहे त्या इतर घटकांचा मोठ्या प्रमाणात निर्यात जे आहे ही निर्यात कारखान्यामधून निर्माण होणार जे माल जो आहे मटेरियल जो आहे त्या मटेरियल ह्याचं सुद्धा आपण पाहतोय की याच्यामध्ये केलं जात होतं आणि ह्याच्यामध्ये त्याचा क्रमांक कितवा येतो तर 6वा क्रमांक त्याच्यामध्ये येतोय. ह्या निर्यातदारामध्ये 6व्या क्रमांक येताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जवळपास 2013 मध्ये भारताने 39 अब्ज डॉलर किमतीची कृषी उत्पादनाचीच फक्त काय केलेली होती ती निर्यात केलेली आपणास पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर भारत 2004 मध्ये जर आपण बघितलं
2004 मध्ये जर आपण बघितलं तर 2004 मध्ये निव्वळ निर्यात जे आहे ही निव्वळ निर्यात सुमारे 5 अब्ज डॉलर्स इतकी वाढ जी आहे, इतकी वाढीचं प्रतिनिधित्व, इतकी वाढ त्याने केलेली होती. म्हणजे भारताने एवढी वाढ जी आहे, एवढी वाढ भारताने केलेली आपणास पाहावयास मिळत आहे 2004 मध्ये. आणि नंतर त्याची आकडेवारी जी आहे ही त्याची आकडेवारी वाढत गेलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. 2013 मध्ये आपण पाहतो की 2010 मध्ये आपण बघितलं, 2013 मध्ये आपण बघितलंय, 2013 मध्ये 39% आपण बघतो आहे. आणि ही 2004 मध्ये किती होती तर ती फक्त निव्वळ निर्यात जी आहे ही निव्वळ निर्यात किती डॉलरची वाढ त्यांनी केली होती तर 5 अब्ज डॉलर किमतीचे हे जे उत्पादन जे आहे ते उत्पादन भारताने केलेलं आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारत कृषी उत्पादनात वेगवान निर्यात करणारा देश ठरलेला आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे त्याची जवळपास 39 अब्ज डॉलरची निर्यात जी आहे ही निर्यात युरोपियन युनियनच्या आणि एकत्रित निर्यातदारापेक्षा ती काय आहे, निर्यातीपेक्षा ती दुप्पट आहे. इथं त्या ठिकाणी निर्यात झाल्या, निर्यातीपेक्षा ही काय आहे, दुप्पट आहे. म्हणजे ह्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जर समजा आपण बघितलं तर 2013 मध्ये जर आपण पाहतोय की 2013 आणि 2004 ह्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जर विचार जर आपण केला तर ही जवळपास ही जी उत्पादनाची ही जी वाढ जी आहे ही उत्पादनाची वाढ कशी केलेली आहे भारताने तर डबल टिबल त्या ठिकाणी आपण पाहतो की उत्पादन जे आहे हे उत्पादन केलेलं आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे दुप्पट त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तांदूळ आणि कापूस जे आहे, तांदूळ, कापूस, साखर आणि गहू हा जगातील सर्वात मोठा पुरवठा करणारा देश म्हणून भारताकडे बघितलं जाते. म्हणजे तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे, कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे, साखरेचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे किंवा गहू जे आहे त्या गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे. म्हणून भारताकडे जगातील आपण सर्वात मोठा पुरवठा करणारा देश म्हणून या तांदूळ, कापूस, साखर आणि गहू या उत्पादनामध्ये सर्वात जास्त पुरवठा जो आहे हा सर्वात जास्त पुरवठा जगाला हा भारत, हा जो देश जो आहे हा भारत देश करताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर भारत जे आहे त्या भारताचा आपण ह्याच्यामध्ये जर विचार जर आपण केला तर भारतामध्ये जवळपास 2011चा जर आपण विचार जर आपण केला तर 2011 मध्ये भारताने जे वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्र जे तुम्हाला मागे सांगितले जे विकसित राष्ट्र जे आहे किंवा विकसनशील राष्ट्र आहे आणि काही मागास राष्ट्र जे आहे, जे गरीब राष्ट्र जे आहे यांना जवळपास म्हणजे भारताने जवळपास आफ्रिका असेल, नेपाळ असेल, बांगलादेश असेल किंवा जगातील जे इतर भागात सुमारे 2 दशलक्ष मेट्रिक टन जे आहे 2 दशलक्ष मेट्रिक टन 2011 मध्ये हा जो गहू जो आहे त्या 2 दशलक्ष मेट्रिक टन गव्हाचं निर्यात जी आहे ही निर्यात केलेली होती. आणि जे तांदूळ जे आहे हे तांदूळ 2.1 दशलक्ष मेट्रिक टन जे आहे ते 2.1 दशलक्ष मेट्रिक टनाचं तांदळाचं जे निर्यात जे आहे ही तांदळाची निर्यात भारताने 2011 मध्ये केलेली होती. त्यानंतर 1990 ते 2010 ह्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये सुद्धा भारताने जी मत्स्य शेती जी आहे भारताला मोठा अशा प्रकारचा काय लाभलेला आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे. भारताच्या अंतर्गत भागामध्ये सुद्धा काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या नद्या भारतामध्ये वाहताना आपल्याला दिसून येत आहे, प्रवाहित होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय केलं जाते तर मासेमारी सारखा हा जो उद्योग जो आहे हा मासेमारी सारखा उद्योग मत्स्य शेती जी आहे ही मत्स्य शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि त्याची 1920 ते 2010 ह्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये मत्स्य शेती काय केलेलं आहे, दुपटीने तिची वाढ झालेली आहे, दुपटीने वाढ झालेली आहे. त्याची उत्पादन जे आहे हे उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ही जी जलचरांची ही जी कापणी जी आहे म्हणजे जलचराचे हे जे उत्पादन जे आहे जलामध्ये राहणारे हे जे मासे वगैरे जे आहे किंवा जलचर प्राणी जे आहे त्याची जी कापणी जी आहे ही कापणी तिप्पट झालेली आपणास पाहावयास मिळते, तिप्पट झालेली आपणास पाहावयास मिळते. म्हणजे ही जी मत्स्य शेती जी आहे ह्या मत्स्य शेतीमध्ये सुद्धा भारताने मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे तर उत्पादन जे आहे ते उत्पादन मत्स्य शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर 2008 मध्ये भारत जर समजा भारताचा विचार करतो आपण, भारत सागरी आणि गोड्या पाण्याचा हस्तक्षेप करणारा मत्स्यपालनाचा जगातील 6वा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. म्हणजे इथं सुद्धा भारताचा आपण पाहतो की 5वा, 6वा, 7वा ह्या जो क्रमांक जो आहे हा कंटिन्युअसली प्रत्येक घटकामध्ये आलेला आपणास पाहावयास मिळते. म्हणजे मत्स्य शेतीमध्ये
हा भारत जो आहे, हा भारत मत्स्य शेतीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे? 6व्या क्रमांकावर आहे मत्स्य उत्पादनामध्ये. आणि 6व्या क्रमांक, जगातील सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून 6वा हा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून ह्याच्याकडे बघितलं जातंय. आणि मत्स्य पालनाची ही जी शेती जी आहे, ही मत्स्य पालनाची शेती करणारा सर्वात मोठा दुसरा उत्पादक देश आहे. म्हणजे मत्स्य पालन करणारा आणि उत्पादन करणारा याच्यामध्ये फरक आहे. याच्यामध्ये द्विधा अवस्था होते तुमची. पालन करणारा आपण पाहतो की याच्यामध्ये 2008 जर विचार जर आपण केला तर गोड्या पाण्यामध्ये मत्स्यपालनाचा व्यवसाय करणारा हा कितवा क्रमांक आहे भारतामध्ये? जगामध्ये भारताचा 6वा क्रमांक आहे. आणि मत्स्यपालनाची ही शेती करणारा जगातील हा कितवा उत्पादक देश आहे? तर दुसरा उत्पादक देश आहे. अशा प्रकारचं आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येते. त्याचबरोबर जगातील जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त देशामध्ये 6 लाख मेट्रिक टन मासे जे आहे, माशाची उत्पादनाची जी निर्यात जी आहे, ही निर्यात भारताने केलेली आपणास पाहावयास मिळते. म्हणजे जगाचा विचार करत असताना एका वर्षामध्ये भारताने जवळपास अर्ध्या देशांमध्ये 6 लाख मेट्रिक टन जे आहे, 6 लाख मेट्रिक टन माशांची जी उत्पादनाची जी निर्यात जी आहे, ही माशांची उत्पादनाची निर्यात भारताने केलेली आपणास पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर जरी आपण पाहतोय की हे जरी समजा आपण पाहतो की एवढं भारत उत्पादन करतो आहे, एवढं निर्यात करतो आहे, तरी सुद्धा जे पौष्टिक जे आपण पाहतो की जे मानक तत्व जे आहे, म्हणजे जे पोषण आहारता जे आहे, ते पोषकता जे आहे, त्या पोषणतेच्या संदर्भामध्ये विचार करत असताना किंवा त्याचा उहापोह करत असताना जरी पौष्टिक मानक आवश्यकतेनुसार 100% आहे, म्हणजे ज्या माणसाला किंवा मानवाला 100% पोषण तत्वाची आवश्यकता असते, ही जरी 100% आहे, परंतु भारतामधील जे लोक जे आहे, हे भारतामधील लोक प्रोटीनचे आपण 20% प्रोटीन गुणवत्तेच्या बाबतीत, गुणवत्तेच्या प्रमाणात भारत खूपच मागे आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे एवढं प्रोटीन किती लागते माणसाला? 100% लागते, परंतु 20% प्रोटीन जे आहे, ही 20% प्रोटीन गुणवत्तेच्या प्रमाणात भारत जे आहे, हे भारत देश फारच खूपच मागे आहे, अशा प्रकारचं आपण सांगता येते. कारण का, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की कशाचा समावेश व्हायला पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये शाकाहार, मांसाहार ह्या सगळ्या गोष्टींचा पोषक आहारतेमध्ये त्याचा समावेश व्हायला पाहिजे. परंतु फक्त भारत जे आहे, हा भारत 20%च गुणवत्ता जे आहे, ती 20% गुणवत्तेच्या प्रमाणामध्ये भारत खूपच अशा प्रकारचं मागे आहे. तो फक्त 20%च प्रोटीन जे आहे, हे 20%च प्रोटीन इथल्या लोकांना मिळताना आपल्याला दिसून येते. ज्यात आपण पाहतो की अंडी आहे, मासे आहे, कोंबडी आहे, किंवा हे जे प्रथिने समृद्ध खाद्यपदार्थाची उपलब्धता जर समजा भारताने अजून चांगल्या प्रकारची इथल्या लोकांना जर आपण करून दिली, तर याचे खाद्यपदार्थ अजून काय कमी केले जाऊ शकतात आणि भारतीय लोकांना चांगल्या प्रकारचे प्रोटीन जे आहे किंवा जे पौष्टिक आहार जो आहे, हा पौष्टिक आहार मिळू शकतोय. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे हे जे अहवाल जे आहे, ह्या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर गेल्या 60 वर्षात जर आपण विचार केला, तर गेल्या 60 वर्षात भारताने काही कृषी वस्तूंसाठी प्रति हेक्टर उत्पादित किलोग्राम मध्ये देशभरात वार्षिक वाढ जी आहे, ही दर्शवलेली आपणास पाहावयास मिळते आहे. म्हणजे गेल्या 60 वर्षामध्ये भारताने कृषी वस्तू जे आहे, ह्या कृषी उत्पादनाच्या प्रति हेक्टर उत्पादन जे आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वार्षिक वाढ जी आहे, ही वार्षिक वाढ देशभरामध्ये वार्षिक सरासरी वाढ जी आहे किंवा वार्षिक वाढ जी आहे, ही वार्षिक वाढ दर्शवलेली आपणास पाहावयास मिळते, म्हणजे वाढ झालेली आपणास पाहावयास मिळते. हे फायदे प्रामुख्याने भारताच्या कशाशी निगडीत आहे, तर भारतामध्ये जे ग्रीन इव्होल्युशन झालेलं आहे, जे हरित क्रांती जी झालेली आहे, त्या हरित क्रांतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये केला जातोय, तर आतापर्यंत जे आपण विवेचन जे आपण केलंय, त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह कशामध्ये केला जातोय, तर भारताची जी हरित क्रांती जी आहे, त्या हरित क्रांतीमध्ये येताना आपल्याला दिसून येते. म्हणजे भारताच्या हरित क्रांतीमध्ये कशाचा समावेश केला जातोय? रस्त्यांचा विचार केला जातोय, वीज निर्मिती, ह्या सुविधा ज्या आहे, ह्या सुविधेच्या व्यतिरिक्त जे आपण पाहतो की आतापर्यंत शेतामध्ये किंवा शेती उत्पादनामध्ये किंवा जे कारखान्यामध्ये जे शेती उत्पादनाशी निगडीत जे उत्पादन जे आहे, त्याच्यामध्ये जे घटक येतात ते पूर्ण कशाशी निगडीत आहे, तर हरित क्रांतीशी निगडीत आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहतोय की चांगल्या प्रकारचे ह्या इथल्या लोकांना चांगल्या प्रकारचे जर समजा रस्ते उपलब्ध करून दिले, चांगल्या प्रकारचे वीज निर्मितीचे आपण पाहिजे वीज जी आहे
या विजेच्या सोयी उपलब्ध करून दिल्या, पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर अजून याच्यामधील जे वाढ जी आहे ही वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे नफ्याचे जे ज्ञान जे आहे हे सुधारण्याचे जे फायदे जे आहे हे फायदे आपणास अजून त्या ठिकाणी करता येऊ शकतील. म्हणजे हे जे पायाभूत सुविधा जे आहे त्या पायाभूत सुविधा जर शासनाने किंवा इथल्या लोकांना किंवा इथल्या जनतेला किंवा मोठ्या पान जर करून दिलं तर अजून याच्यामध्ये सुधारणा जे आहे हे अजून सुधारणा याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे हे जे फायदे जे आहे त्या फायदे आपणास याच्यामध्ये आपल्याला सांगता येत आहे. त्याचबरोबर ही जी अलीकडील जी कामगिरी जी आहे ही अलीकडील कामगिरी असून ही शेतीमध्ये मोठ्या उत्पादकता आणि एकूण उत्पादन नफ्यासाठी संभाव्यता आहे. म्हणजे कशामुळे संभाव्यता आहे तर समजा आपण पाहतो की अजून जर आपण इथल्या लोकांना आपण पाहतो की इथल्या उत्पादन वाढीसाठी चांगल्या प्रकारचे रस्ते असतील, चांगल्या प्रकारची वीज निर्मिती असतील किंवा चांगल्या प्रकारचे पाण्याची सोयी जी आहे ही पाण्याची सोयी जर आपण उपलब्ध करून दिल्या किंवा जे जल जे आहे किंवा नदीजवळ प्रकल्प सारखे हे जे प्रकल्प जर आपण विकसित जर केले तर इथल्या शेतीमध्ये अजून चांगल्या प्रकारचे उत्पादन जे आहे हे चांगल्या प्रकारचे उत्पादन आपण याच्यामध्ये करू शकू किंवा एकूण उत्पादन जे आहे हे एकूण उत्पादन किंवा नफ्यासाठी जी संभाव्यता जी आहे हे संभाव्यता आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर कारण आपण याच्यामध्ये भारतातील पिकाचे जे उत्पादन करणारा अद्याप विकसित आणि अन्य विकसनशील देशांच्या शेतात आपण पाहतो की मिळू शकणाऱ्या सर्वोत्कृष्ट टिकाऊ पीक उत्पादनापैकी फक्त 30 ते 60% आहे. फक्त 30 ते 60% उत्पादन आपण याच्यामध्ये टिकाऊ जे पिकं जे आहे हे आपण 100% उत्पादन भारत घेतो आहे. परंतु त्याच्यामध्ये जे टिकाऊ जे आहे ज्या सोयी सुविधा किंवा ज्या पायाभूत सुविधा नसल्यामुळे रस्त्यांची सोय नसल्यामुळे आपण जे कच्चा माल जो आहे वेळेवर आपण पुरवठा पूर्ण वेळेवर कारखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे हे जे टिकाऊ पिकं जे आहे हे टिकाऊ उत्पादनापैकी फक्त 30 ते 60%च पिकं जे आहे हे 30 ते 60%च पिकं आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो आपण. म्हणजे एवढा त्या ठिकाणी म्हणजे अजूनही आपण पाहतो की त्याच्यामध्ये इंटेन्सिटी द्यायची गरज आपल्याला त्याच्यामध्ये आहे, भारताला आहे. म्हणजे हे जे सोयी जर चांगल्या प्रकारच्या जर सोयी जर आपण उपलब्ध जर करून दिल्या तर भारताचं जे पिकांचं जे उत्पादन जे आहे हे विकसित आहे, मात्र त्या ठिकाणी अन्य विकसनशील देशांच्या तुलनेने ते कसं आहे कमी आहे. सर्वोत्कृष्ट जे टिकाऊ दुसऱ्या देशाचं जे पीक जे आहे किंवा त्याच्यावर प्रक्रिया जी केली जाते ते टिकाऊ कशा प्रकारचे राहतात ते फळं किंवा पिकं किंवा जे धान्य जे आहे ते आपण त्या ठिकाणी तेवढं जे आहे तेवढं आपण उत्पादन जे आहे तेवढं आपण पीक उत्पादन जे आहे फक्त 30 ते 60% उत्पादन जे आहे 30 ते 60% उत्पादन आपण त्याच्यामध्ये काय करू शकतोय टिकू शकतोय. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला ह्या ठिकाणी माहिती आपल्याला सांगता येते. हे झालं. आतापर्यंत आपण काय बघितलं की भारताचा ही जी प्रास्ताविक जी आहे ही भारताच्या प्रास्ताविकतेच्या संदर्भामध्ये आपण आतापर्यंत याच्यामध्ये माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे. हे जे तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल ही जे आकडेवारी जी आहे ही आकडेवारी चालू आकडेवारी याच्यावरनं मी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये काही जी माहिती जी आहे ही माहिती तुम्हाला प्रस्तावनेमध्ये ही माहिती सांगत असताना भारताचा आपल्याला विचार आपल्याला करायचा आहे की भारताची जी शेती जी आहे ही भारताची शेती कशा प्रकारची भारतीय शेती कशा प्रकारची आहे, कोणकोणत्या घटकांमध्ये भारत हा अग्रेसर आहे, कोणकोणत्या पिकांमध्ये अग्रेसर आहे याविषयी माहिती तुम्हाला झालेली असेल. आता आपल्याला पुढचं जे ह्याच्यामध्ये जे घटक जे आहे एग्रीकल्चरल लँड यूज आपल्याला अभ्यास करायचा. एग्रीकल्चरल लँड यूज म्हणजे काय जे पुढचं जे आपल्याला काय घ्यायचं आहे भारतीय ही जी भूमी जी आहे एकूण जे आपण पाहतो की भारताची ही जी भूमी जी आहे किंवा एकूण जे क्षेत्र जे आहे त्या क्षेत्र किंवा त्याचा जो वापर जो आहे हा वापर कशा प्रकारचा केला गेलेला आहे किंवा भूमी उपयोजन कशा प्रकारचं एग्रीकल्चरल लँड यूज आपण म्हणतो. एग्रीकल्चरल लँड यूज कशा प्रकारचं आहे त्याविषयी माहिती जी आहे त्याविषयी माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेणार आहोत. हे जे भारतातील जे जमिनीचा जो वापर जो आहे हा जमिनीचा वापर भारतातील लोक कशा प्रकारचे करत आहे त्या संदर्भामध्ये म्हणजे भूमी उपयोजन आपण म्हणतोय ही भूमी उपयोजन कशा प्रकारचं आहे त्याविषयी माहिती जी आहे त्याविषयी माहिती आपण याच्यामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा घटक आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. आतापर्यंत घटक समजला तुम्हाला?
हो सर. हा, आता ह्याच्यामध्ये पुढचा जो ह्याच्यामध्ये आपण पाहतो की ह्या दुसऱ्या टॉपिक मधीलच आपल्याला पुढचा घटक आपल्याला घ्यायचा आहे, एग्रीकल्चरल लँड यूज इन इंडिया. हा जो घटक जो आहे हा घटक आपणास घ्यायचा आहे. याच्यामध्ये वेगळी घटक आपल्यास घ्यायचा आहे. त्याच्यापैकी इतर देशांच्या दृष्टिकोनातून जर विचार जर आपण केला, इतर सर्व देशांप्रमाणेच भारतातील जमीन ही विविध उपयोगासाठी आणली जाते. आता ही जी भारतातील ही जी जमीन जी आहे ही जमीन सुद्धा विविध उपयोगासाठी आणली जाते. म्हणजे भारताची जी जमीन जी आहे ह्या जमिनीचा आपण विचार करत असताना प्रत्येक देश वेगळ्या कामासाठी त्याचा वापर करतो जमिनीचा. पूर्ण भारताचं क्षेत्रफळ जे आहे किंवा जगातील एकूण प्रत्येक देशांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तो जमिनीचा वेगवेगळ्या घटकासाठी उपयोग करतो. काही घटक आपण पाहतो की उद्योगधंद्यांसाठी करतोय, काही जमिनीचा वापर उद्योगधंद्यांसाठी करतोय, काही जमिनीचा वापर त्या उद्योगधंद्यांसाठी किंवा काही जमिनीचा वापर कारखान्यांसाठी करतोय, म्हणजे कारखाने किंवा शेतीसाठी करतो आहे, किंवा शेती असेल किंवा इतर जे उद्योग जे आहे ते इतर उद्योगांसाठी करताना आपल्या शेती असतील किंवा इतर उद्योगधंदे जे आहे हे इतर उद्योगांसाठी, किंवा काही जमीन जी आहे ही काही जमीन ह्याच्यासाठी वापरली जाते, धरणांसाठी वापरली जाते. ते अशा प्रकारचे काही जमीन पडीक आपल्याला पाहावयास मिळते. काही ठिकाणी सुपीक अशा प्रकारची जमीन आहे, काही ठिकाणी त्याच्यावर वेगवेगळ्या उपयोगासाठी, म्हणजे इतर देश जशा प्रकारच्या जमिनीचा वेगवेगळ्या प्रकारचा वापर करतात तशाच प्रकारचा भारतातील जमिनीचा आहे विविध उपयोगात ही जी भारतीय जमीन जी आहे ही जमीन आणली जाताना आपल्याला दिसून येते आहे. आणली जाताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये जमिनीचा उपयोजन जे आहे ही उपयोजन कशावर अवलंबून आहे, कशावर अवलंबून आहे म्हणजे जमिनीचं उपयोजन कशा प्रकारचं आपण करतोय की ही जी माती असेल, माती आणि हवामान यासारख्या भौतिक घटकांवर अवलंबून आहे. माती ही कशावर अवलंबून आहे, हवामानावर अवलंबून आहे. मातीची निर्मिती कशामुळे होते, हवामानामुळे त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे मातीची निर्मितीचा विचार करत असताना माती तयार होण्यासाठी हे जे जे नॅचरल एजंट जे आहे हे नॅचरल एजंट मोठ्या प्रमाणात कार्य करत असतात. नॅचरल एजंट जे आहे हे नॅचरल एजंट मोठ्या प्रमाणात कार्य करत असतात आणि मोठ्या प्रमाणात कार्य करत असल्यामुळे या ठिकाणी ती जी माती जी आहे त्या मातीवर ऊन, वारा, पाऊस हे जे काय आहे नॅचरल एजंट आहे. म्हणजे पाऊस किंवा वारा आहे किंवा ऊन आहे हे जे घटक जे आहे हे काय आहे नैसर्गिक घटक आहे आणि त्यांना आपण एजंट आपण म्हणतो. हे एजंट जे आहे निसर्गाच्या निर्मितीमध्ये हेच एजंट काम करत आहे. जी नॅचरल आपण पाहतोय की जे ओरिजिन जे आहे, जी नैसर्गिक आपण पाहतोय की जी उत्क्रांती जी आहे त्या उत्क्रांतीमध्ये हे जे नॅचरल एजंट जे आहे हे नॅचरल एजंटच काम करत आहे. म्हणजे उन्हाचं कार्य मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ह्या जमिनीवर किंवा ह्या भूपृष्ठावर जे सजीवांची निर्मिती जी होते ती सजीवांची निर्मिती एक जर आपण बघितली तर मागे आपण बघितलं होतं की सौर ऊर्जा जी आहे त्या सौर ऊर्जेशी निगडीत आहे. म्हणजे ही सौर ऊर्जा त्या हवामानाशी निगडीत आहे. आणि ती जी माती जी आहे किंवा ती माती कशा प्रकारचे तयार होते तर माती आणि हवामान यासारख्या भौतिक घटकांवर अवलंबून आहे. किंवा ह्या घटकांवरच सुद्धा काय अवलंबून आहे, लोकसंख्येची घनता अवलंबून आहे. लोकसंख्येची घनता अवलंबून आहे. कुठल्या देशामध्ये कुठल्या प्रदेशामध्ये लोकसंख्या किती असावी तर हे कोण ठरवत असते तर त्या ठिकाणचे हे जे भौगोलिक घटक जे आहे किंवा हे जे भौतिक घटक जे आहे ते भौतिक घटक ठरवत असते. त्या ठिकाणची जमीन कशा प्रकारची आहे, मैदानी आहे की पर्वतीय आहे की एखादा पठारी भाग आहे, हे त्याच्यावर त्या ठिकाणची लोकसंख्या अवलंबून असते. त्या ठिकाणची लोकसंख्या अवलंबून असते. या पर्वतीय भागामध्ये जर आपण बघितलं तर पर्वतीय भागामध्ये लोकसंख्या आपल्याला कमी पाहावयास मिळते. का कमी पाहावयास मिळते, त्या ठिकाणी जी शेती व्यवसाय जो आहे हा शेती व्यवसाय त्या भागामध्ये कमी चालतो. इतर जे व्यवसाय जे आहे पशुपालन असेल किंवा वृक्षतोड सारखे उद्योग जे आहे हे उद्योग तेवढेच, किंवा डेंक लाडू वगैरे जे आहे किंवा चीक वगैरे हे जे गोळा करणे, मध वगैरे गोळा करणे हे कुठून चालत असतात. हे जे व्यवसाय जे आहे हे पर्वतीय भागामध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये हे व्यवसाय चालत असताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून त्या ठिकाणी पूर्ण जे जीवन जे आहे हे पूर्ण जीवन त्या ठिकाणचं जीवन कशा प्रकारचं असते, भटकंतीचं असते. म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या आपल्याला कमी पाहावयास मिळते. किंवा म्हणजे हे जे घटक जे आहे हे घटक कशावर अवलंबून आहे तर लोकसंख्येची घनता किती असावी हे त्या भागामध्ये तो प्रदेश कशा प्रकारचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे त्याच्यावर कोण परिणाम करत असते, कोणते घटक कार्य करत असतात तर त्या ठिकाणी
हवामान हा जो घटक जो आहे हा हवामान हा घटक मोठ्या प्रमाणात कार्य करताना आपल्याला दिसून येत आहे, मोठ्या प्रमाणात त्याच्यावर परिणाम करताना आपल्याला दिसून येत आहे. किंवा शेती करायची की नाही करायची, त्या ठिकाणची माती कशा प्रकारची आहे, त्या ठिकाणची माती कशा प्रकारची आहे आणि त्याच्यावर शेती अवलंबून आहे, त्याच्यावर शेती अवलंबून आहे. आणि त्याचबरोबर हे जे भौगोलिक घटक आहे त्या भौगोलिक घटकामध्ये एखादी नदी असेल, एखाद्या पाण्याची जी पातळी जी आहे ती पाण्याची पातळी किती आहे, हे जे भौगोलिक घटक जे आहे ह्या भौगोलिक घटकावर अवलंबून असते. आणि त्याचबरोबर एखाद्या क्षेत्राच्या व्यापाराचा जो कालावधी जो आहे हा कालावधी किती असायला पाहिजे, कालावधी जो आहे हा कालावधी किती असायला पाहिजे, म्हणजे व्यापाराचा जो कालावधी जो आहे हा व्यापाराचा कालावधी किती असायला पाहिजे. एखादं पीक उत्पादन जे आपण पाहतो की पिकांचं वेगवेगळ्या प्रकारचे फळावरचे किंवा अन्नधान्याचा विचार करतो, हे विशिष्ट ऋतूमध्ये हे येताना आपल्याला दिसून येतं. हे जे पिकं आहे हे पिकं विशिष्ट ऋतूमध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्याचा जो व्यापार जो आहे हा व्यापार सुद्धा विशिष्ट ऋतूमध्ये त्या होताना आपल्याला दिसून येत आहे. याचा कालावधी सुद्धा ठरलेला आहे आणि हा ठरलेला कालावधी कशावर अवलंबून आहे, त्या ठिकाणचं हवामान जे आहे त्या हवामानावर अवलंबून आहे. किंवा जमिनीचा जो कालावधी जो आहे जमिनीचा कालावधी किंवा जमीन कशा प्रकारची आहे त्या संदर्भामध्ये किंवा त्या लोकांमध्ये जी लोकांची जी तांत्रिक जी पातळी जी आहे, म्हणजे जी लोकांचा जो विकास दर जो आहे किंवा जे टेक्नॉलॉजी जे आहे तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानाची पातळी किती वाढलेली आहे किंवा किती विकास झालेला आहे, किती तंत्रज्ञानाचा विकास किती झालेला आहे, त्याच्यावर त्या ठिकाणचे हे जे घटक जे आहे म्हणजे लोकसंख्येची घनता असेल, व्यापाराचं आपण पाहिजे हे जे कालावधी असेल किंवा हे जे भौतिक घटक जे आहे भौगोलिक घटक जे असतील या सगळ्या पातळ्यांवर हे भूमी उपयोजन जे आहे हे भूमी उपयोजन अवलंबून आहे. म्हणजे तंत्रज्ञान आपलं तंत्रज्ञान किती किती विकास झालेला आहे त्याच्यावर त्या जमिनीचा वापर आपण कशा प्रकारचा आपण करतो आहे, कारखान्यासाठी किती आपण वापर करतो आहे, उद्योगधंदे जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे, त्याच्यामध्ये रासायनिक उद्योगधंदे आले किंवा त्याच्यामध्ये आपण औषध वेगवेगळ्या प्रकारचे औषधी उद्योगधंदे आले. म्हणजे हे जे उद्योगधंदे जे आहे त्या उद्योगधंद्यांचा ती जी जमीन जी आहे त्या जमिनीचा वापर वेगवेगळ्या उद्योगधंद्यांसाठी आपण करतो आहे. आणि हे कशावर अवलंबून आहे तर माणसाची ही जी तांत्रिक आपण पाहतो की जी प्रगती जी आहे, तांत्रिक प्रगती जी आहे या तांत्रिक प्रगतीवर हे अवलंबून असते. त्याचबरोबर हे आपण अभ्यास करत असताना हे याच्यामध्ये आपण बघितलं की हे जे जमीन जे आहे ह्या जमिनीचा वापर वेगवेगळ्या घटकासाठी जे केले जाते हे कशावर अवलंबून आहे तर त्या ठिकाणचं हवामान जे आहे त्या हवामानावर अवलंबून आहे. त्या ठिकाणची लोकसंख्या जी आहे ह्या लोकसंख्या सुद्धा कशावर अवलंबून आहे, त्या ठिकाणची माती असेल, हवामान असेल, ह्या भौगोलिक घटकात जे आहे ह्या भौगोलिक घटकांवर अवलंबून असताना आपल्याला दिसून येत आहे. किंवा एखादा व्यापार आपण करतोय त्या ठिकाणची जागा कशा प्रकारची आहे, ती व्यापारासाठी योग्य आहे किंवा नाही, किंवा एखादं आपण पाहतो की बंदर वगैरे जे आहे कुठं आपल्याला तो माल कुठं उतरवायचा आहे, कुठल्या बाजारपेठेला पाठवायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह जे आहे त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्या ठिकाणी असणारी जी तांत्रिक विकास जो आहे हा तांत्रिक विकास कशा प्रकारचा झालेला आहे त्याच्याविषयी आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास त्याच्यामध्ये आपण करत असतोय. त्याचबरोबर ही जी प्राकृतिक आणि मानवी घटकांच्या निरंतर चालणाऱ्या हालचालीमुळे जमीन वापरा स्थानिक आणि ऐहिक फरक आपल्याला त्याच्यामध्ये पाहावयास मिळते. म्हणजे जे प्राकृतिक आणि मानवी घटक जे आहे, जे तुम्हाला मागे सांगितलंय की जे एजंट जे आहे नॅचरल एजंट आपण म्हणतोय, काय नॅचरल एजंट कोणकोणते आहे, ऊन, वारा, पाऊस, हे काय आहे नैसर्गिक घटक जे आहे नैसर्गिक एजंट जे आहे म्हणजे हे जे काय करतात तर निर्माण करण्याचं काम करत असतात. हे काय या पृथ्वीवर सतत काय करत असतात, हालचाली करत असतात. याच्यामुळे काय होतं की ह्या प्राकृतिक घटकामुळे हे जे नैसर्गिक एजंट जे आहे किंवा हे जे कारक जे आहे ह्या कारकांमुळे भूपृष्ठावर वेगवेगळ्या घटकांची निर्मिती जी आहे ही निर्मिती जैविक आपण बाकी निर्मिती असेल किंवा मातीची निर्मिती असेल, ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या ठिकाणी करत असतोय. आणि त्याच्यामध्ये मानव प्राणी जो आहे हा मानव प्राणी सुद्धा निरंतर आपले काही ना काही क्रिया जे आहे काही ना काही कार्य जे आहे कार्य हे करत असतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली जे आहे ह्या हालचाली हा सतत करत असतोय. आणि त्यामुळे ह्या जमिनीच्या वापरामध्ये किंवा ह्या स्थानिक किंवा ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक जो आहे हा मोठ्या प्रमाणात फरक पडताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा जो घटक जो आहे हा आपण पुढच्या पिरियडला सविस्तर अशा प्रकारचं घेऊया. समजलं का इथपर्यंत? हो सर.
ठीक आहे, आता आपला पिरियड जो आहे हा काही सेकंद राहिलेला आहे. आपला पिरियड आता संपतो आहे. आपण पुढच्या पिरियडला आपण घेऊया. ठीक आहे. ओके. ओके.